आनंद रूप असा मी शिव आहे. मी भावविरहित आहे. मी तेजविरहित आहे. मी प्रकाशविरहित आहे. मी नादविरहित आहे. मी मितीविरहित आहे. मी गुणविरहित आहे. मी अवस्थाविरहित आहे. मी कालाच्या परिघाबाहेर आहे. चित आनंद रूप असा मी शिव आहे. मी सत्य असत्य यांच्या पार आहे. मी लौकिक जगताच्या पार आहे. मी धारण करण्याच्या पार आहे. मी विश्वाच्या सुद्धा पार आहे. मी शून्य ते अनंत यांच्याही पार आहे. मी प्रत्यक्ष, प्रमाण, वास्तव आणि अवास्तव यांच्याही पार आहे. चित आनंद रूप असा मी शिव आहे. मी भोग, उपभोग, भाग्य, दुर्भाग्य, व्यक्त, अव्यक्त, प्राप्त, अप्राप्त, अहम, निरामय, ब्रह्म, ब्रह्मांड, बोध, अबोध, प्रबोध, विवेक, विवेकशून्यता, पुण्य, पाप, सत्य, स्वप्न या सर्वांच्याही पलीकडे आहे. चित आनंद रूप असा मी शिव आहे. मी शिव आहे. शिव म्हणजे ज्याची त्रिज्या, परीघ, उंची, लांबी, रुंदी, शिव अर्थात वेस, सीमा यापैकी काहीही मोजता येत नाही. मी शिव म्हणजे अमर्याद आहे. किंबहुना अमर्याद यामध्ये सुद्धा मोजमाप आहे, पण मी त्याही पलीकडे आहे. मी नाही